समजावून सांगत असताना पंचांची भूमिका देखील सर्वाधिक महत्त्वाची आहे. विशालजी पाटील सर, त्याचबरोबर हेमंतजी कोळी सर, माऊल कोळीवाडा आणि त्याचबरोबर गणेशजी भाविस्कर सर. साधारणतः हे तीनही पंच बहुतांश क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि या स्पर्धेसाठी देखील ऑफिशियल पंच म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धा म्हटली की नियमावली आली आणि त्या नियमावलींचं मात्र या ठिकाणी तंतोतंत पालन करणं हे क्रिकेट खेळाडू म्हणून तुमचं आद्य कर्तव्य आहे. 5 षटकांची ही लढत असेल. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मनसुबा घेऊन ही सनामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेला रायगड असो, रायगडच्या पलीकडचा परिसर असो, महाराष्ट्र असो, अगदी दुबई कतारपर्यंत या खेळाडूचे फॅन फॉलोविंग आपल्याला पाहायला मिळालेत. अक्षरशः माणगर किंवा त्या विभागामध्ये श्रीवर्धन मसाळा या विभागामध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः उस्मान पटेलला डोक्यावर उचलून घेणारी प्रेक्षक देखील आपण पाहिले आणि उस्मान पटेलचा सामना म्हटलं ना तर मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. उस्मान पटेल आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी हे समीकरण आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि खास करून रायगडामध्ये जर का स्पर्धा असेल, पनवेल तालुक्यामध्ये जर का स्पर्धा असेल ना तर त्या स्पर्धेला प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोनही संघांना आपण देऊयात या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूयात सामन्याकडे. पंचांचा ग्रीन सिग्नल कोणत्याही वेळेला येईल, सामना सुरू होण्याचा इशारा या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा थरार आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवणार आहोत. अपेक्षा आहे उस्मानच्या बॅटमधून मोठ्या खेळीची. एका चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गतवर्षीचा क्रिकेट हंगाम इतकासा लाभदायी ठरला नव्हता किंबहुना त्याची बॅट इतकीशी तळपली नव्हती, परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीलाच त्याच्या बॅटमधनं मोठ्या खेळ्या आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षक वर्गांची अपेक्षा जरूर उस्मान पटेलकडून वाढली आहे आणि उस्मान पटेल मात्र ही जी प्रेक्षकांची अपेक्षा आहे की एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळावा. खरं तर एक खेळाडू होणं किंबहुना प्रेक्षकांच्या अपेक्षेला पात्र ठरणं हे दडपण असतं, परंतु उस्मान पटेल प्रदीर्घ अनुभव आहे. लेदरचं क्रिकेट देखील खेळतो. अगदी जर या ठिकाणी पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट देखील त्यानं खेळलं आहे. शारजा दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरती देखील या खेळाडूला खेळताना आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं. T10 च्या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं आणि असा अगदी रायगड क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती अर्पित सज्ज होत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी संघनायकानं दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी मात्र कशा पद्धतीनं पार पाडणार. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा. लेट्स प्ले. सका चॅम्पियन्स कप 2025 एक वेगवान आणि तेजतर्राज गोलंदाज. पहिला चेंडू लॉफ केला. वेलकम टू द क्रीज सांगणारा उस्मान पटेलच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारानं प्रत्युत्तर मिळणार का? यावेळेला मात्र पाहिला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. लॉफ केला चेंडूला. हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला अगदी डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पहिल्या 2 चेंडूवरती जणू उस्मान पटेलनं आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी दाखवलाय. आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं ज्या खेळीची सातत्यानं चर्चा होते, टेनिसमध्ये खूप कमी असे फलंदाज आहेत की ज्यांना 4 किंवा 6 षटकांच्या सामन्यामध्ये 6 षटकांच्या सामन्यांमध्ये आपलं वैयक्तिक शतक पूर्ण केलंय आणि या यादीतला हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर हिरा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, रायगड का टायगर ही त्याच्या चाहत्याने दिलेली त्याला उपाधी आणि या उपाधीला सार्थ खेळ. पहिल्या 2 चेंडूंवरती आपली आक्रमकता सिद्ध करतोय, परंतु संघाचं हित, आपल्या विकेटचं महत्व आणि एक चांगली धावसंख्या जर का उभारायची असेल तर उस्मान पटेलला किमान 4 षटकं मैदानावर उभं राहावं लागेल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू मिस केलाय क्षेत्ररक्षकानं. पूर्णतः मिस झाला होता, परंतु तितकाच चांगला
सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. एकूणच जर पाहिलं तर बाग 11 तलोजा हा संघ उदयजी पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. SK साऊंड अँड इव्हेंट्सचे सर्व उदयदादा पवार यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आणि तो संघ मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्राथमिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता. खरं तर अशा प्रकारचे हे जे फलंदाज असतात ना, हे सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तीनही चेंडूवरती आक्रमक होताना आपण उस्मान पटेलला पाहिलं, परंतु काही वेळेला आक्रमकता ही फलंदाजांना थोडीशी घातक देखील ठरते. त्यामुळे चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळ जर का मैदानावरती होत राहिला, 4 षटकं जर का हा खेळाडू मैदानावरती उभा राहिला तर मात्र एक चांगली धावसंख्या जरूर उभारू शकतो. स्क्वेअर लेग पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा या ठिकाणी आला. इट्स ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि नो चेंडू करार केलाय. अर्थातच या पुढील चेंडूवरती खुलं लायसन असेल, कारण फ्री हिटचा चेंडू असेल आणि उस्मान सारखा फलंदाज या जबरदस्त फॉर्ममध्ये जर का स्ट्रायकिंग एंडला असेल ना, तर मात्र काही ना काहीतरी आपल्याला या पुढील चेंडूवरती पाहायला मिळणार. थोडंसं मानसिक दडपण अर्पित वरती देखील आहे. एक युवा गोलंदाज आहे, संघनायक सातत्यानं त्याच्याशी चर्चा करतायत. खेळाडू त्याची नक्कीच या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि हे होणं गरजेचं आहे. एक युवा खेळाडूला, अनुभवी खेळाडूनं संघनायकांना बॅक करणं गरजेचं आहे. जरी पहिली 3 चेंडूंवरती आक्रमक फलंदाज जरी पाहिला तरी त्याला शांत ठेवण्याची किमया मात्र मैदानावरती अर्पितला करावी लागेल. ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेलाय, यावेळेला फ्री हिटचा चेंडू होता. आज जणू उस्मान पटेल पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय. आणखीन एक उंच लांबच लांब बिग हिट षटकार. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वराज बाग 11 तलोजा उदयजी पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ SK साऊंड अँड इव्हेंट्स कळंबोलीच्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर SK साऊंड अँड इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 19 धावा धावफलकावरती 19 चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, कारण टायगर मैदानाच्या आतमध्ये दहाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन चेंडूची मागणी होते, नवीन चेंडूची मागणी या ठिकाणी केली जाते. ज्यांच्याकडे चेंडूची जबाबदारी आहे त्यांना विनंती आहे की आपण चेंडू पुरवायचे मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि उस्मान पटेल नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जोडले जात आहेत. आणि जसजसं हा सामना पुढे सरकणार आहे, ही उस्मान पटेलची खेळी जशी पुढे सरकणार आहे तसे लाईव्ह देखील बरेचसे प्रेक्षक आपल्या समोर जोडले जातील. मागील 2 वर्षाचा जर आपण विचार केला तर आपल्या गुणवत्तेप्रमाणे खेळ उस्मान पटेलला करता आला नव्हता, परंतु या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे ना, जरूर आत्मविश्वास बळावला असेल. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर षटकार आला ना, तिथून उस्मान पटेलनं आपले इरादे स्पष्ट केले. मी सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाही आहे हे त्यानं आपल्या अनेक खेळाच्या माध्यमातून सांगून दिलं आहे. जरी आउट ऑफ फॉर्म गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये असलो तरी या वर्षीच्या क्रिकेट हंगामाची सुरुवात मी नव्यानं आणि तितक्याच जोशानं आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये करतो हे मात्र त्यानं दाखवून दिलं आहे. वैयक्तिक 18. याही वेळेला फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करणारा आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला क्षेत्र निवडलंय डीप मिड विकेट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 1 मोर बिगी षटकार. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंचा सामना केलाय. 400च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू 24 धावा धावफलकावरती आणि तिसऱ्यांदा उस्मान पटेलची ओळख मोठमोठे षटकार लगावणं आहे. जर का चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना तर कोणतंही मैदान, हेच नव्हे कोणतंही मैदान त्याच्यासाठी मोठं नाहीये आणि हे त्यानं दाखवलंय. दुसऱ्यांदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नव्याने द्यावा लागतोय. खरं तर ही खेळी पाहण्यासाठी डोळे आतुरले होते तमाम चाहत्यांचे.
आणि आज त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही खेळी मात्र उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये करताना अपेक्षा असेल की किमान 4 षटका जर हा खेळाडू मैदानावर उभा राहिला तर कदाचित या स्पर्धेमधला एक विक्रमी वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळेल. 24 रन्स ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती, ज्यापैकी 24 धावा उस्मान पटेलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. फरहान पटेल सलामीला आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून फक्त एन्जॉय करतोय ही खेळी उस्मान पटेलची. याही वेळेला हेलिकॉप्टर स्कूप, कमालीचा टायमिंग आहे. अनस्टॉपेबल उस्मान, रायगड का टायगर मैदानाच्या आतमध्ये. उस्मान पटेलच्या या खेळीमध्ये एक गोष्ट आपण आवर्जून उल्लेख या गोष्टीचा करूया की मागील 2 दिवसापूर्वी आलेली त्याच्या बॅटमधली जी शतकीय खेळी होती आणि तिथून तो जो आत्मविश्वास आहे ना या खेळाडूचा पाहायला मिळालाय. हा टेनिस क्रिकेट विश्वातील इतका घातक फलंदाज का आहे त्याची प्रचिती मात्र त्यानं दाखवली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्यात आणि उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात की या संपूर्ण स्पर्धेतलं दुसरं सर्वात महागडं षटक, कारण या अगोदर एक षटक आलं होतं ज्यामध्ये 30 धावा आल्या होत्या आणि त्या पाठोपाठ हे एक महागडं षटक आपण पाहतो ज्यामध्ये तब्बल धावा आल्यात 29 आणि ज्या 29 मध्ये वैयक्तिक 28 धावा फलंदाज उस्मान पटेलच्या बॅटमधून. संपूर्ण 6ही चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा राहिल्यानंतर फरहान पटेलला मात्र फायनली संधी मिळते स्ट्राईक करण्याची. आणि अशा फॉर्ममध्ये ज्यावेळेला उस्मान पटेल असेल ना त्यावेळेला त्याच्या संघ सहकार्याचं एवढंच काम आहे की सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं. स्वराज 11 बाग तलोजा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उदयजी पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कळंबोली या विभागातून बिलॉंग करणारे उदयजी पवार यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. एक मात्र संधी निर्माण केली होती परंतु सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे सध्याच्या घडीला उत्तम पर्याय असू शकतो आणि तेच फरहाननं देखील केलंय. एक चेंडू त्याच्या वाट्याला आला, सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली, पुन्हा नॉन स्ट्रायकिंग एंडवरतून ही पार्टी एन्जॉय करताना फरहान आपल्याला पाहायला मिळणार की गोलंदाज दर्पण आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला पहिली सफलता मिळवून देणार. चर्चा बऱ्याचशा सुरू आहेत. इथून जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 145 आपल्याला पाहायला मिळतोय, जो या स्पर्धेतला नव्हे तर या संपूर्ण चॅम्पियन्स कप मधला सर्वोत्तम सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पहा. नवीन नवोदित खेळाडू जे या स्पर्धा पाहत असतील त्यांच्या अगदी उपयुक्त ही गोष्ट, कारण उस्मान पटेलनं देखील ओळखलंय या मैदानावरती सध्याच्या घडीला ट्रॅक एंड कडनं गोलंदाजी होते आणि ट्रॅक एंड कडनं गोलंदाजी होत असताना, रेल्वे ट्रॅक एंड कडनं गोलंदाजी होत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाजासाठी हे मैदान उपयुक्त मानलं जाणार, कारण वाऱ्याची दिशा ही त्या बाजूला पाहायला मिळते. आणि मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केला ना, या अगोदरच्या चेंडूवर त्यानं रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, ओळखलं होतं. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक, पॉईंटचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. त्या कदाचित ही मानसिकता होती की या चेंडूला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा. त्यानंतर वाईड यॉर्कचा वापर केला. दर्पणनं खरं तर थोडासा मानसिक दडपणाखाली हा दर्पण पाहायला मिळतोय, मात्र तिथून खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हर करताना बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, षटक क्रमांक 2 म्हणजे पॉवर प्ले 2चा वापर आणि या वेळेला चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावां करता. जर आपण पाहिलं तर या तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. चौकार आहे की षटकार आहे हे या ठिकाणी तपासलं जाईल. कदाचित त्या ठिकाणी काही क्षेत्ररक्षक देखील होते, त्यांनी इशारा केला, त्यानंतर पंचांनी चौकार दिलेला आहे आणि तो चौकार मात्र कायम राहील. येस, 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे होता. इनसाइड आउटचा सुंदर फटका
यावेळेला रिव्हर्स कमालीचं टायमिंग आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या करिअर पीक फॉर्म मध्ये असताना त्यावेळेला नथिंग इज इम्पॉसिबल. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग. ओव्हर थर्ड मॅन चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. वन मोर बिगिंग षटकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर उस्मान पटेल जितकं करावं तितकं कौतुक या खेळाडूचा कमी आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार या खेळाडूची ओळख राहिली आहे. अगदी तलोजा प्रीमियर लीगमध्ये आम्हाला अशी माहिती मिळते की तलोजा प्रीमियर लीगमध्ये उस्मान पटेलला लेफ्ट हँडेड फलंदाजी करायला सांगतात, कारण उजव्या हातानं त्याला फलंदाजी करू देत नाहीत आणि तिथं तो डाव्या हातानं सुद्धा कोणालाही बाद होत नाही आणि तिथेही तो तितक्याच ताकदीनं चौकार षटकार लगावताना पाहायला मिळतो. ही खासियत आहे या खेळाडूची. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला आणि 20च्या सरासरीनं 40 धावा धावफलकावरती. एक वादळी खेळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी चालू सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत. एकीकडे जर आपण पाहिलं तर अक्षयदादा पाटील 11 नेरुळ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र स्वराज 11 बाग तलोजा. या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या विरुद्ध झालेला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला तुम्ही सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. अगदी इथून जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अजूनही येणं बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये आपण उल्लेख केला होता की उस्मान पटेल जर का 4 षटकं मैदानावरती उभा राहिला तर या स्पर्धेतील कदाचित पहिली अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 खेळाडूंना हुलकावणी दिली आहे. जे खेळाडू 44+ किंवा 45+ धावा धावफलकावरती उभारताना आपण या ठिकाणी पाहिले होते. 12 चेंडू 42, 14 चेंडू 44, 43 अशा धावा आपण पाहिल्यात. यावेळेला मात्र क्रिशा खोलीचा खूप चांगला वापर. गोलंदाजाची जी लाईन आणि लेंथ होती थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथेही या ठिकाणी स्वागत केलं जाते. फलंदाज एक्झॅक्टली कुठून हा चेंडू बॅटला कनेक्ट केलाय हे पाहिलं जाईल. नवीन नियम जर आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे चेंडू गेल्यानंतर तो डेड करार मानला जातो. परंतु जो फटका एक्झिक्यूट केला गेलाय एक्झॅक्टली कुठून हा फटका एक्झिक्यूट केलाय यष्ट्यांच्या मागे जाऊन जर का चेंडू कनेक्ट झालेला असेल. तिसरे पंच पाहतील. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होते. डेड बॉल आहे. चेंडू काउंट होईल आणि धाव कॅन्सल केल्या जातील. दोनही जे पाय होते ज्यावेळेला चेंडू बॅटला कनेक्ट झाला त्यावेळेला फलंदाजाचे यष्ट्यांच्या मागे होते. नवीन लॉ नुसार हा चेंडू डेड करार केला जाईल. जर का हा चेंडू यष्ट्यांना आदळला असता, प्रेक्षकांसाठी आपण माहिती सांगूयात, जर का हा चेंडू यष्ट्यांवरती आदळला असता तर फलंदाज बाद असेल. परंतु जर का यष्ट्यांच्या मागे जाऊन कनेक्ट झाला आणि तो चौकार आला, षटकार आला तर तो फलंदाज कोणतीही धाव दिली जाणार नाही, चेंडू काउंट केला जाईल. तर पुन्हा एकदा जाऊयात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. ऑन द नीज आले आहेत. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय. यावेळेला मात्र फरहाननं आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. कमालीचं टायमिंग. आणखीन एक बिगी षटकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं की ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता आणखीन एक व्ह्यू आपल्याला दर्शवला जातोय. षटकार आलाय. 46 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला टार्गेट काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल परंतु अवंतरचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. आणखीन एक धाव धावफलकावरती. 47 धावा. थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळतोय. अक्षयदादा पाटील 11 नेरुळ
परंतु सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर सर्वोत्तम खेळ हा तुम्हाला साकारावाच लागेल. संधी निर्माण केली आहे यावेळेला बॅटीचा केवळ आउटर आहे. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक झेलच्या खाली कंप्लीट केला जातोय झेल आणि जी भागीदारी एक डोकेदुखी ठरली होती ती भागीदारी मात्र या ठिकाणी फोडली आहे. फलंदाज होतोय बाद फरहान. परंतु जी भागीदारी झाली होती या दोनही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 46 धावांची भागीदारी या ठिकाणी 47 आहेत, माफ करा, 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अली पटेल. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेट जरूर या ठिकाणी आली आहे आणि विकेट आल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल, कारण जेवढी भागीदारी. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकामध्ये उस्मान पटेलला फारशी संधी मिळालेली नाही आहे. थोडासा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तो अडकल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि अलीनं आल्या आल्या हे ओळखलंय की उस्मान पटेलला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे. सिंगल आली आहे. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या 49 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि या 49 पैकी आपल्या वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 38 या वैयक्तिक धावसंख्येवरती, ज्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि तब्बल 3 चौकाराच्या खेळीचा देखील आपल्याला समावेश पाहायला मिळतो. म्हणजेच जे चेंडू उस्मान पटेलच्या बॅटला कनेक्ट झालेत ना त्यावरती चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकार, 3 चौकार, 1 दुहेरी आणि जवळपास 4 चेंडू डॉट त्यानं खेळलेत. राहुल एकमात्र सफल गोलंदाज, ज्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे फरहानची. ह्यावेळेला जोरदार प्रहार. लॉंग ऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. बॅटला कनेक्ट केल्यानंतर धाव घेण्याचाही मानस त्याचा नाही आहे, कारण त्यानं ओळखलंय टायमिंग परफेक्ट आहे, प्लेसमेंट परफेक्ट आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 1 बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. अर्धशतक पूर्ण होते. 53 धावा धावफलकावरती लागतात. स्वराज 11 बागतोलोजा. यावेळेला मात्र रिव्हर्स बॅटिंग करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करतोय अतिशय वेगानं. पंचांच्या इशाऱ्याची आपण या ठिकाणी नक्कीच वाट पाहणार आहोत. बायचा इशारा येतो आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. अप्रतिम संगीत मात्र आपण या ठिकाणी ऐकलं. खरं तर रायगड क्रिकेट ची पंढरी म्हणून संबोधलं जातं आणि अनेक गीते उस्मान पटेल असेल, आकाश तारेकर असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं विश्वजित ठाकूर असतील, या सर्व खेळाडूंचा नामोल्लेख असणारी अनेक गीतं आपण या ठिकाणी पाहिलं. परंतु उस्मान पटेल एक वेगळी ओळख या खेळाडूंना निर्माण केली. पदार्पणातच या खेळाडूंना आपली गुणवत्ता, आपली कुशलता क्रिकेट या खेळामध्ये दाखवली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर प्रचंड लोकप्रियता मिळवलेला टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक दिग्गज खेळाडू यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 42 धावा, 300चा स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. याच्यामध्ये तब्बल 4 षटकार आणि 4 चौकार या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत.
तमाम क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कधी उस्मान पटेल या मैदानावरती येईल, कधी तो आपल्या बहारदार खेळानं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकेल. थोडंसं शांत वातावरण आहे. प्रेक्षक थोडेसे नक्कीच आपल्याला कमी पाहायला मिळतात, कारण उस्मान पटेल म्हटलं तर मैदानावरती उभा राहण्यासाठी देखील जागा नसते. इतकी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि खास करून पनवेल तालुक्यामध्ये ज्यावेळेला स्पर्धा असतात यावेळेला सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. या डॉट बॉल अंतिम षटक घेऊन या ठिकाणी चौथं षटक घेऊन येतात विजेंद्र म्हात्रे. विश्वास दर्शवला गेलाय विजेंद्रवरती. धीम्या गतीची गोलंदाजी आहे. या विकेटवरती दुपारच्या सत्रामध्ये चेंज ऑफ पेस उपयुक्त पाहायला मिळालाय. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. टॉप एज घेत सिंगल मात्र पाहायला मिळाली. मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. छत्री क्षेत्ररक्षण ज्याला म्हटलं जातं, अम्ब्रेला फील्ड प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक जो मिड ऑफला होता अजूनही तो आपल्याला मिड ऑफला पाहायला मिळते. म्हणजे चॅलेंज केलं जातं आहे इनसाइड आउट खेळण्यासाठी. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला तैनात आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाणार. यावेळेला मात्र फुल टॉसमध्ये कन्वर्ट केलाय, स्ट्रेच केलं स्वतःला आणि आणखीन एक दमदार स्ट्रोक उस्मान पटेलला अर्धशतकाच्या समीप आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावा संख्या 64 धावा. पन्नास धावांची बहारदार खेळी. आपल्या नावारूपाला साजेचा खेळ पहा. बॅट उंचावत असताना उस्मान पटेलनं मात्र आपल्या तमाम चाहत्यांना अभिवादन केलंय. 70 या वैयक्तिक सांघिक धावसंख्येवरती, आपल्या वैयक्तिक 54 या धावसंख्येवरती 16 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि तब्बल 54 धावा या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. उस्मान पटेल पहिला अर्धशतकवीर या स्पर्धेतील. ज्या खेळाडूच्या खेळाची चर्चा सुरू होती, नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये अवघ्या 25 चेंडू 14 षटकारासह 101 धावांची नाबाद खेळी या खेळाडूच्या बॅटमधनं आपण पाहिली आणि तोच फॉर्म कायम राखत असताना, म्हणूनच क्रिकेट खेळाडूंच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. या खेळाडूचा क्लास, या खेळाचा दर्जा मात्र या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. 71 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 71 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना स्वराज 11 बाग तलोजा अर्थातच उदय पवार यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि एका आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकी गोलंदाजाचा वापर. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला चेंडू चकावलाय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना बायचा इशारा या ठिकाणी आलाय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये. 2 धावा मात्र धावफलकावरती जरूर अंकित केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या बराबरीनं संघाची एकूण धावसंख्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 73 धावा धावफलकावरती. अजूनही या सत्रातील शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. आणि प्रेक्षकांचा जर आपण विचार केला तर प्रेक्षक कदाचित आता आस लावून बसले असतील की शतक आपल्याला 6 षटकांमध्ये 100 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील का. मी म्हणेन ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये उस्मान पटेल मैदानावरती फलंदाजी करतोय, ज्यानं आपल्या वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण केलंय आणि या खेळाडूचा शेवटचे 6ही चेंडू जर का हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर मात्र 100+ धावा देखील आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. दुपारच्या सत्रामध्ये रखरखता ऊन, परंतु अशा परिस्थितीमध्ये मात्र या खेळाडूंना विकेटचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलाय, पावलांचा वापर केलाय. अगदी 4 षटका खेळाडू मैदानावरती उभा आहे. वैयक्तिक अर्धशतकीय खेळी त्यानं पूर्ण केली आहे. अगदी 300+ स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तमाम उपस्थित क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी ही खेळी मात्र या खेळाडूने या मैदानावरती साकारली आहे. शेवटचे 6 चेंडू. खरं तर क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की दुपारचं सत्र हे गोलंदाजांसाठी कर्दन काळ असतं आणि तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. उस्मान पटेल अक्षरशः बरसला आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी राहुल म्हात्रेचा पुन्हा एकदा वापर करण्याचा निर्णय. आपल्या आघाडीचा गोलंदाज आणि आघाडीच्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती मात्र दुसरं षटक
आणि या स्पर्धेतील या इनिंगमधील अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी, स्पर्धेतील नव्हे तर या इनिंगमधील अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी राहुलच्या खांद्यांवर. बॅकफूट पंच या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रॉपरली टाइम नाही आहे, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली, एंड चुकीचा निवडला गेला. कदाचित यष्टीरक्षकही तेच सांगतायत की एंड चुकीचा निवडला गेला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा उस्मान पटेल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाला. इथून एअर स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 75 धावा धावफलकावरती आहेत. 100 पासून फक्त 25 धावा दूर हा संघ पाहायला मिळतोय. तमाम प्रेक्षक ऑनलाईन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समेत जुडले गेलेत आणि या तमाम क्रीडा रसिकांच्या विविध रिॲक्शन्स देखील आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहेत. सामना एन्जॉय करतायत. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, थोडासा लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. सिंगल धावफलकावरती आले. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्की होईल. पुन्हा एकदा खराब कलेक्शन पाहायला मिळत आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. ज्या चेंडूवरती फक्त 1 धाव असायला हवी होती, चेंडू गॅदर झाला नाहीये आणि त्याचा परिणाम ही दुसरी धाव देखील पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांचा जर आपण विचार केला, 50+ धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यानंतर तिथून चित्र स्पष्ट झालं होतं की एक भली मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 85 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे आणि ज्या धावसंख्येचा पाठलाग देखील होताना आपण पाहिलाय. हाही इतिहास या स्पर्धेमधला राहिलाय. आता मात्र डाऊन द विकेट जाऊन मारण्याचा प्रयत्न गोलंदाजाने पाहिलं. थोडासा अक्कोट टप्प्याचा चेंडू केला. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. बऱ्याच कालावधीनंतर एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. राहुल स्पेलमधील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 5वं षटक हातात आहेत. 77 धावा धावफलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि वैयक्तिक 59 या धावसंख्येवरती उस्मान पटेल पाहायला मिळतात. याही वेळेला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली असा हा उस्मान पटेल. यावेळेला मात्र खराब लाईन, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, अगोदरच तयार आणि या चेंडूवरती मात्र भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 1 मोर विकेट, षटकार. आपण पाहिला, परंतु अली एखाद्या शीट अँकर प्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, पहिला मिस टायमिंग स्ट्रोक उस्मानच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि त्याही चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होत आहेत बाद. उस्मानची बहारदार खेळी, 71 धावा. मित्रांनो, ही खेळी आवडली असेल तर एकदा टाळ्या उस्मान पटेल साठी जरूर झाल्या पाहिजेत. आपल्या नावावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही विनंती करतोय. नेरुल टीम डगआउट या ठिकाणी आहे, इथून आपल्याला जावं लागेल. डगआउट इथं आहे, इथूनच तुम्हाला खेळाडू कक्षातून जावं लागेल. आयोजकांच्या सूचना आहेत. नेवालीपाडा आणि टीम ओसाटणे, कॅप्टन प्लीज टॉस साठी या दोन्ही टीम.
सकाळ वृत्तपत्र माध्यम आणि त्यांच्या वतीने आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय. दिवस क्रमांक 3, तिसऱ्या दिवसामध्ये आजच्या दिवसातील पहिली फेरीतील शेवटची अंतिमची लढत आपल्या भेटीला येते. प्रवीणजी म्हात्रे बोरदुलचे आमचे क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी मात्र संपन्न होईल. तर टॉस होतोय. छापा आणि छापा आलेला आहे. ओसाटणी टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? फलंदाजी. मैदान खरं तर चेसिंगसाठी ओळखलं जातो, त्यामुळे पहिल्यांदा फिल्डिंग करणं सहसा प्रत्येक संघ पसंत करतो. एक धाडसी निर्णय काय यामागे कारण असेल? असं कारण काहीच नाही, पण असं वाटतं की आता पहिला बॅटिंग करून आता जसं ज्याप्रमाणे उस्मान पटेलची बॅटिंग झाली त्याप्रमाणे जर स्कोर झाला तर आपण काहीतरी डिपेंड करू शकतो. स्पर्धा कशी वाटते? कारण आपण ग्रामीण विभागामध्ये अनेक वेळा खेळतो, अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभाग पाहायला मिळतो, परंतु आज सकाळ वृत्तपत्र वाहिनीच्या माध्यमातून एक चांगलं कॉर्पोरेट लेवलला एक प्लॅटफॉर्म दिले ग्रामीण खेळाडूंना, त्याबद्दल काय सांगाल? खरंच अप्रतिम. आज ग्रामीण क्रिकेट चाललंय पुढे, पण असा प्लॅटफॉर्म मिळणं खूप सहजासहजी भेटत नाही. पण जर टुर्नामेंट होत राहिल्या तर कुठेतरी ग्रामीणचे प्लेयर पण पुढे दिसतील. चला, थँक्यू व्हेरी मच. टॉस गमावलाय, फिल्डिंग खरं तर तुमच्या वाट्याला आली आहे. जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं आणि क्षेत्ररक्षण आलंय वाट्याला. आणि काय म्हणाल, कारण की अगदी जवळचे संघ आहेत, बऱ्याच वेळा तुमची एकमेकांसोबत गाठभेट देखील झाली असेल, त्यामुळे जास्त काही या मॅचला अशी ओळख पटवून देण्यासारखं आपण नाही आहे, परंतु एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आजपर्यंत जाणवले कधी एक हाय व्होल्टेज मुकाबले तुमचे झालेत किंवा काय? हे प्लॅटफॉर्म एक वेगळं आहे, सकाळच्या माध्यमातून आयोजित केलेली कॉर्पोरेट स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर खेळण्याचं तुम्हाला भाग्य मिळालं. काय म्हणाल त्याबद्दल? या विभागामध्ये आम्ही प्रथमच खेळत आहोत आणि उसाटणे संघाचा विचार करायला गेलो तर संघ चांगला आहे आणि आमची मॅच हाय व्होल्टेज होते. चला, टोटल स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला हे 12 कुपन आहेत, डिस्काउंट कुपन, ते तुम्ही कधीही वापरू शकता. थँक्यू व्हेरी मच. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर धन्यवाद. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील झालाय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र सकाळ चॅम्पियन्स कप 2025. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी झालाय समाप्त आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा जाऊयात द व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थातच हर्षद मडविसरांकडे. तर पुन्हा एक वार सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याकडे आपण वळतो आणि चौथ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झालंय. एक लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळ वृत्तपत्र समूह आणि सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. एकाच वेळेला भारतभर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्रभर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक मराठी वाचकाच्या पहिल्या पसंतीचं वृत्तपत्र आपण सकाळी या ठिकाणी पाहतोय. 93 वर्षांची परंपरा असणारं, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान बजावणारं आणि एक निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता
दर्शवणारं अर्थातच सकाळ वृत्तपत्र, तमाम वाचकांच्या पसंतीला उतरलेलं महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं आणि सर्वाधिक लोकप्रिय हे वृत्तपत्र आपण या ठिकाणी पाहतोय. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. पहिला चेंडू 5 षटकांमध्ये 90 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. लक्ष्य मोठं आहे. क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नथिंग इज इम्पॉसिबल. अगदी वन डे इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर 432 धावा बनवल्यानंतर वाटलंही नव्हतं की साऊथ आफ्रिका संघ त्या 432 धावांचा पाठलाग करेल. ऑस्ट्रेलियानं खरं तर 432 धावा धावफलकावरती उभारल्या आणि त्यानंतर अवघ्या 3.5 तासामध्ये त्या 432 धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना साऊथ आफ्रिकन संघानं एक नवा इतिहास रचला. अगदी त्या प्रकारचा खेळ इथे पाहायला मिळणार का? आक्रमक खेळ मैदानावरती करताना दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय, परंतु प्रॉपर टाईम नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल अशा प्रकारचे फटके तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास देऊन जातील. उस्मान पटेलची एक वादळी खेळी आपण या मैदानावरती पाहिली, ज्या खेळीमध्ये त्यानं कमालीची फलंदाजी या मैदानावर दाखवली. 23 चेंडूंमध्ये तब्बल 71 धावा त्यानं या इनिंगमध्ये साकारल्या. आणि का उस्मान पटेल चे चाहते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे त्यानं दाखवलं. परंतु धावांचा पाठलाग करत असताना इतकं सोपं नाही आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही आहे. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय अक्षय दादा 11 नेरुळ या संघानं. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये धावा होताना आपण पाहिल्यात. एक सामना आपण असाही पाहिला उमेशजी की जिथे 85 धावांचा यशस्वी पाठलाग याच मैदानावरती झाला. त्यामुळे आणि तोही 3 चेंडू लागत असताना तो सामना जिंकला होता आणि तो संघ अजूनही या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवून आहे. तर मायक्रोफोनवरती होतोय बदल. या पुन्हा एकदा जाऊयात हर्षद मडवी सरांकडे. विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर राहुल म्हात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्पित नंतर तो देखील बाद झालाय. चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी पहिल्या ओव्हरमध्ये वकास पटेल. दुसरा विकेट 3 वर 2 नेरुळ टीम. सध्या तरी उभं असताना पाहायला मिळते. अजून 87 करायच्यात. भरपूर दूरचा पल्ला आहे. जी बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये उस्मान पटेलने आपल्या टीमसाठी साकारली होती त्याच बॅटिंगचं आता पुन्हा एकदा प्रदर्शन करावं लागणार. नेहरू टीम मध्ये एखादा असा बॅटर इथून मात्र क्रिएट व्हावा ज्याने मात्र संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळावं. अक्षयदादा पाटील 11 नेहरू संघ मैदानाच्या आतमध्ये बाग 11 तळोजा टीम सोबत खेळाचा स्वराज 11 बाग तळोजा या नावाने आज खेळताना पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती वकास पटेल उचलून खेळायचा होता. ऑन साइडला टर्न केला बॉल. मिड विकेटला फिल्डर आहे त्याला हुलकावणी देत बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. कुशल म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. चांगला होता कुशल म्हात्रेचा आपण पाहिला आणि अप्रतिम दर्जाचा चौकार पहिल्याच बॉलवरती त्याने आपले इरादे स्पष्ट केले. वकासच्या विरुद्ध ज्याने मात्र सुरुवात केली दमदार. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट शॉट, ग्रेट शॉट. बॉल येतोय एक टप्प्याच्या मदतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दुसरा चौकार येतो या ओव्हरमध्ये. एक दिलासादायक आपण निर्णय म्हणूया की कुशलला मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत. 8 धावा त्याने 2 बॉलच्या मदतीने उभ्या केल्या. 2 चौकारांचा समावेश त्यामध्ये पाहायला मिळतोय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 बनवल्या 2 विकेटच्या मोबदल्यात. अक्षयदादा पाटील 11 नेरूळ संघाने. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मुख्य प्रायोजक शक्ती अँड रूफ, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर्स इन असोसिएट्स विथ सारस्वत बँक, स्पोर्ट्स पार्टनर टुरल स्पोर्ट्स, ज्यांच्याकडून आपल्याला कुपन्स दिले गेलेत, ज्या ठिकाणी आपण जाऊन डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो, ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह, या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आज या ठिकाणी पूर्ण होते. दिवस तिसरा आज या स्पर्धेचा आणि मैदानाच्या आतमध्ये रायगडचा टायगर अर्थातच उस्मान पटेल मैदानावरती दहाडताना पाहायला मिळाला. या मागील इनिंग मध्ये भली मोठी इनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सिद्धेश कडू ऑन स्ट्राईक या नेरूळ टीमचा एक असा हार्ड हिटर बॅटर जो मात्र सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. परंतु आज काय करेल हे मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल, अगदी कमी गतीने टाकलेला बॉल होता, सोडून देण्याचा प्रयत्न झाला, परंतु सफल झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची उम्मीद पंचांकडून आपण ठेवू शकत नाही हे देखील पाहिले, कारण आता हे बदलणारं क्रिकेट आहे. इथे देखील खोदून काढला बॉल, ड्राईव्ह केलंय, आली आहे त्या ठिकाणी एक फक्त धाव मिळेल. सिंगल जस्ट ओनली 1. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालले. 12 धावा 12 वरती 2 या स्थितीमध्ये संघ आहे. गॅपमध्ये खरं तर बॉल ढकलण्याचा प्रयत्न सिद्धेश नेहमीच करत असतो, परंतु आज पॉवर प्ले नंबर 2 मध्ये जशी हवी तशी बॅटिंग मात्र पाहायला मिळत नाहीये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 11 आल्या. सफवाबचा बॉल इथे मात्र आल्या पावली माघारी पाठवले, परंतु अली त्या ठिकाणी आहे, त्याला दिसत नव्हतं तरी देखील त्याने मात्र कॅच पकडण्याचं एक चांगलं धाडस केलं आणि फलंदाज इथून मात्र बाद होतो. तिसरा 12 वरती 3 अक्षय 11 नेहरू. कुशलची विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले आपल्या ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा पाहू शकता ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाला बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, परंतु अली त्या ठिकाणी मात्र तयार होता. पहिल्यापासूनच त्याने मन बनवलं होतं कॅच येईल माझ्यापर्यंत आणि तसंच काही घडलं. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना जिंकला होता सरवली टीमने, विजय मिळवला आजच्या दिवसातील पहिला आणि खरोखर चांगली सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा सामना आज आपल्या भेटीला आला होता. नितलस आणि कुंबडभुजे, त्यामध्ये कुंबडभुजे टीमने खरं तर विजय मिळवलाय. आजच्या दिवसातील 2 वेगवेगळ्या गटातील विजेते आहेत. ओ व्हॉट अ शॉट यार, कडक फटका आहे आणि नेरूळचे समर्थक ज्या डगआउट मध्ये थांबलेत तिथेच बॉल चाललाय. षटकार. होतं ऑप्शनच्या बाहेर आला आणि सौरभने मात्र हे इरादे स्पष्ट केले. हे पहा पहिलेच मन बनवलं होतं आणि त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिलं सीमापार. रिव्हर्स मधून आला षटकार. पुढे मारण्याचा प्रयत्न हो आणि इथून मात्र निराशा आली आहे. एक तुझी एक माझी. कधी कधी होतं असं क्रिकेटमध्ये, एका मोठ्या फटक्यानंतर मात्र कंट्रोल गमावून बसतो एखादा बॅटर आणि मग मात्र अशी नाहक विकेट जावी लागते. सफवाबला मिळाली सफलता. दुसरी ओव्हर मधून सौरभ बाद.
चौथा धक्का नेरुल टीमला या ठिकाणी सौरभच्या रूपाने एक षटकार त्याने मारला होता, परंतु पुढचा मोठा फटका. खरं तर रिस्क घेणं हे गरजेचंच आहे. जोपर्यंत तुम्ही रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्हाला मात्र यश मिळत नाही. सिद्धेश कडू सारखा फलंदाज अजूनही मात्र मागे उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड कडे त्याला संधी मिळालेली नाहीये, परंतु जेवढा चान्स त्याला मिळतोय तिथून तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील करतोय. विकी आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. विकी सावंत फुलटॉस आहे आणि त्याच्यासाठी ही मेजवानी. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती त्याने देखील इरादे स्पष्ट केलेत. षटकारने मात्र इथे खातं ओपन करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 24-4 अक्षयदादा पाटील 11. नवीन बॉलर साकिब मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या ओव्हरसाठी, परंतु समोर असणारे सिद्धेश कडू. आता अपेक्षा वाढल्यात, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 22 धावा बनवायच्या आहेत. 80चं टार्गेट 24 झाल्यात, 66 बाकी आहेत अजूनही. प्रत्येक ओव्हरमध्ये 22 बनवायचे आहेत. त्यामुळे उस्मानने जी खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात केली होती ती सुरुवात आता अपेक्षित आहे इथून मध्यांतरापासून. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये राहिला काही काळ, परंतु पॉइंटमध्ये त्या ठिकाणी फिल्डर होते अरफात आणि त्यांनी मात्र कॅच हातातून निसटली त्याच्या. सिद्धेशला मिळाले जीवदान. आता सिद्धेश काही प्रमाणात काही अंशतः या ठिकाणी मात्र शांत राहून खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आता ही शांत राहण्याची वेळ नाहीये. हे पहा, एक्शन रिप्ले मधून आपल्याला कळते की बॉल वरती खरं तर जंप केला होता, परंतु तरी देखील अरफातला ते बॉल पर्यंत पोहोचणं कठीण ठरलं. कॅच ड्रॉप झाली. इथून मात्र 3रे पंच येथील आमच्या वॉर रूम मधून आपण चेक करूया नेमकं काय घडले. प्रत्येक खेळाडू आज मात्र नक्की चर्चा करेल उस्मान पटेल पंचांसोबत नेमकं काय घडले याची मात्र शहानिशा होईल आणि त्यानंतरच मात्र या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या समोर येताना पाहायला मिळणार. काय प्रत्येक ओव्हरमध्ये 22 बनवायचे आहेत. 17 बॉल 18 बॉलमध्ये 66ची आवश्यकता असताना आता एक सिंगल तर आली आहे, परंतु आता त्यावरती आक्षेप नक्कीच नोंदविला गेला. नेमकं काय घडलंय काय नाही हे मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. फेअर डिलिव्हरी आहे, जावं लागेल मैदानामध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन. 3रे पंच हेमंत कोळी सर यांच्याकडून हा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी तर चॅलेंज होतं. कधी कधी एखाद्या बॉलरची शैली आक्षेपार्ह वाटते, परंतु तसं कधी कधी होत नाही आणि हे खरं तर जेंटलमॅन क्रिकेट यासाठी ओळखलं जातं. विकीच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु सिद्धेशला असूनही फार काही उच्चांकी कामगिरी करता आलेली नाहीये आपल्या टीमसाठी. विकी पुन्हा स्ट्राईक वरती आलाय. साकिब पटेल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल सिंगल त्याने मात्र दिली आहे. 3रं षटक आहे, परंतु तिन्ही नवनवीन बॉलर आता मात्र वापरले गेलेत. साकिबचा 2रा बॉल यावेळेस मात्र समोर होता. बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि त्यामुळे कट केलेला बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. अय्यो 4 धावा आल्या. चौकार आल्याने चौकाराच्या मदतीने टोटल पुढे चालली आहे. इथे देखील पहा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आणि खरं तर नाही, इथून मात्र वाईड नाही मिळणार.
आणि सफल झाल्यानंतर मात्र या गोष्टींना कोणत्याही प्रकारचा महत्व उरत नाही. हे देखील आपण पाहिले अनेक वेळा क्रिकेटमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेवढे बदल होतात तेवढेच बदल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. उचलून खेळायचा होता डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला बॉल चालला मिड विकेटकडे, सिद्धेश स्ट्राईक घेतोय कारण तो सांगतोय की आता चान्स मी घेणार, इथून पुढचा प्रवास मी करू शकतो. कारण संपूर्ण मॅचचा आता अंदाज जवळजवळ सिद्धेश कडूला आलाय. साकीब पटेलच्या विरुद्ध अजून जे 2 बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये काय करेल हे मात्र फार महत्वाचं आहे. सकाळ चॅम्पियन्स कप 2025 रिक्वायर रन रेट सध्या 25च्या आसपास जाऊन पोहोचलाय, म्हणजे 26च्या जवळ हा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. उचलून खेळले, जास्त वरती बॅट लिफ्ट झाली, फिल्डर आले बॉलच्या खाली आणि एक चांगला झेल मुसेफ पटेलच्या हातून टिपला गेला. फलंदाज होतो बाद. 5वा धक्का नेहरू या टीमला 30 या धावसंख्येवरती. मध्ये जयेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साकीबचा हे शेवटचा बॉल या ओव्हरमधील. अजूनही उर्वरित 13 बॉलचा खेळ शिल्लक. 50 धावा बनवायचे. 13 बॉलमध्ये 50. इक्वेशन सध्या थोडं दूर चालले. 60 धावांची गरज आहे कारण 90 धावांचं लक्ष आहे. 30 धावा आतापर्यंत झालेत आणि इथून मात्र हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र मिळते नेहरू टीमला. जयेश म्हात्रे ऑन स्ट्राईक. साकीब पटेलच्या विरुद्ध हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी जयेश तयार आहे. उचलून खेळायचा होता. आणखीन एक व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय कारण कोणत्याही प्रकारचं शफलिंग जयेश कडून पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कचा वापर नाहीये, त्यामुळे त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज मिळतंय. बॅटिंग करत असताना व्हाईट बॉल मिळतात, परंतु या व्हाईट बॉल किंवा सिंगल डबलने फार काही या मॅचचं बदलेल रूप असं काही दिसत नाहीये. सिंगल डबलचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे तुम्हाला मात्र विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. इथे देखील पहा आतमध्ये येणारा बॉल बॅटच्या खालून सरळ निघून चाललाय उस्मान पटेलच्या हातामध्ये. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला दिसून येते स्पष्टपणे. शेवटचा बॉल अगदी सोप्या पद्धतीने या बॉलला डिलिव्हर केला आणि डॉट आलाय. आता येणारे उर्वरित बॉल बाकी आहेत अर्थातच 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 58. 12 बॉल 58. 29च्या सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत. ज्या धावा खर तर उस्मानने पहिल्या ओव्हर मध्ये बनवल्या होत्या. अर्पित म्हात्रेच्या विरुद्ध 29 धावा आल्या होत्या आणि तीच कामगिरी आता येणाऱ्या प्रत्येक बॅटरला करावी लागणार आहे. धावा भरपूर झाल्या आणि परंतु धावा भरपूर होत असताना धावा चेस करण्याची ताकद मात्र खर तर थोडी कमी पडली. 32ला 5 नेहरू टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वराज 11 बाग तळोजा या संघाच्या समोर. तर 9546 बलेनो ब्लॅक कलरची ज्यांची कोणाची असेल कृपया कार काढून घ्या. आपण फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळायचा होता. बॉल चालला लेग स्टिकला सोडून व्हाईट बॉलचा इशारा. उस्मान थोडासा नाराज या बॉलवरती कारण की बॉल तो ऑफ स्टंपला टाकायला सांगतो परंतु बॉल येतात लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे कदाचित त्या गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात. 9546 बलेनो ब्लॅक कलर कोणाची असेल कृपया काढून घ्या. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही आणि क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर त्या ठिकाणी पोहोचत असताना सिंगल एकदा वाली. जयेश स्ट्राईक घेतोय या दरम्यान. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आले जयेश. अझर पटेल
इथे उचलून खेळला बॉल जयेशने हवेमध्ये आहे, फिल्टर डाऊन द बॉल आणि कोणतीही चूक न करता आणखीन एक फलंदाज गळाला लागला तळोजे टीमच्या. बॅटर आउट. मिहिर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे देखील ऑन साइडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर बॉल मागे धावतोय परंतु बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतो. 4 रन चौकार. आता जाऊन पोहोचली तर 38 फॉर 6. अझहर तयार आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये आणि इथून धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही दिसला नव्हता मिहिरचा. बॉलकडे फक्त पाहत बसला आणि चेक केलं जाईल इट इज बिमर ऑर नॉट, कारण फुलटॉस बॉल आहे. जवळजवळ असं काही क्षणासाठी वाटलं की हा बिमर असावा, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. अँड इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. फ्री हिटचा बॉल असेल या पुढचा. मोठा फटका खेळणं खरं तर गरजेचं होतं. मिहिर त्या ठिकाणी मात्र थांबला आणि फ्री हिटची संधी आता मिळाली आहे विकीला. मॅच तर दूर चालली आहे, परंतु आता हा सामना मात्र कुठपर्यंत जाईल हे पाहायचंय. परंतु विकीने लगावला तडाखा. फ्री हिटच्या बॉलवरती मारतोय षटकार आणि षटकाराने धावसंख्या चालली आहे 46 वरती. 46 फॉर 6. सहा बॉलमध्ये 18 धावांवरती तो खेळतोय. आपल्या संघासाठी त्याचं बहुमूल्य योगदान आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असं वाटलं होतं काही अंशतः सिद्धेश कडू टिकून राहील, राहुल म्हात्रे, परंतु जोडी मात्र फोडण्यामध्ये तळोजा टीमला पहिलेच यश आलं. कुशल म्हात्रे त्यानंतर आला. त्याने देखील फार काळ क्रीजवरती उभा राहण्याचा प्रयत्न केला, परंतु कामगिरी थोडीशी ढिसाळ आपल्याला पाहायला मिळाली. इथे चांगला फटका आहे. बॉल पॉइंट बाउंड्री लाईन जवळ जाण्यापासून देखील सुरक्षित ठेवलंय. सिंगल एक धावाली. स्ट्राईक रोटेट होते. मिहिर पाटील पुन्हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण या ओव्हरचे बॉल झालेत आतापर्यंत 5. 47 ला 6 नेरूळ टीम. लास्ट बॉल या ओव्हर मधील, मग शेवटचं षटक आणि तिथून मात्र उर्वरित टार्गेट पूर्ण करावं लागेल नेरूळ टीमला. हवेमध्ये आहे बॉल, मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. शॉट फाईन लेग कडे फिल्डर आहे. कोणतीही चूक नाही आणि फलंदाज होतो बाद मिहिर पाटील. हा देखील खेळाडू 7व्या क्रमांकाचा शिकार ठरला या तळोजे टीमचा. जवळजवळ 43 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळजवळ हातातून निसटत चाललाय, कारण 6 षटकार
जरी 6 बॉलमध्ये आले तरी सुद्धा फरक भरपूर आहे, डिस्टन्स जास्त आहे या मॅचमध्ये. स्वतः उस्मान ॲज अ बॉलर म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, कारण सहजासहजी उस्मान बॉलिंग करताना आपल्याला दिसत नाही, परंतु आज बॅटिंग चांगली झाली. एक सेट धावसंख्या त्यांनी मात्र उभी केली आणि त्यामुळे जेवढ्या जास्ती धावा राहिल्या आता त्यामुळे कॉन्फिडंट होऊन स्वतः तो बॉलिंग करतोय. फुलटॉस बॉल आहे, नो बॉलचा इशारा आला अंपायर कडून. 1 रन पूर्ण केली आहे, दुसरीसाठी मागे पलटतील आणि हो पलटलेत. वरती थ्रो आलाय, 2 धावा तर मिळाल्यात. नो बॉल सोबत 2 धावा, 3 धावांची मोहर लागली जाते. 50 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अक्षयदादा पाटील 11 नेहरू. अर्धशतक फायनली जे पाहायचं होतं बऱ्याच अवधीनंतर हे अर्धशतक पाहायला मिळाले टीमचं. 40 धावांची अजूनही गरज. 5 बॉलमध्ये 40. फ्री हिटचा बॉल टॅप केलाय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे बॉल जाईल. एक सिंगल रन पूर्ण केली आहे फ्री हिटच्या बॉलला. मॅच मात्र आता दूर गेली आहे, त्यामुळे औपचारिकता या मॅचची आता पूर्ण करतो उस्मान आणि समोर असलेले दोन्ही बॅटर. दर्पण फोर्स आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी आहे, परंतु 2 फिल्डरच्या मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. नंबर 55. रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा नीट संपर्क नाही, सरळ बॅटने खरं तर धावा येत नाहीयेत. त्यामुळे आता सामना जरी हातातून निश्चित असला तरी सुद्धा एक वेगळे प्रयत्न बॉल उस्मानच्या विरुद्ध होताना पाहायला मिळतात. हाही चांगला फटका आहे, कव्हर्स मध्ये खेळलेत. एक सिंगल धाव आली आहे, एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मात्र जाईल पुढे. धावा झाल्या 56. आता येणारे उर्वरित 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 34 धावांची. मोठ्या मार्जिनने खरं तर सामना जिंकलाय जवळजवळ तळोजा टीमने. फुलटॉस बॉल आणि इथे देखील पहा सामना फिनिश चौकार आणि अभिनंदन टीम स्वराज 11 बाग तळोजे आणि 29 धावांच्या फरकाने हा सामना मात्र जिंकला तळोजा टीमने. अभिनंदन आणि हार्डलक टीम अक्षयदादा पाटील 11 नेहरू. खूप चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलात आणि या स्पर्धेचा घटक झालात. आपलं मनपूर्वक आभार.